सदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। जित भव ऐसे जो भगवान है उनको नमस्कार करके हम इस ग्रंथ का स्वाध्याय कर रहे हैं। 85 का संग्रह है, उसमें गाथा नंबर 68 चल रही है। क्या प्रकरण चल रहा है? जीव कर्म का भोगता है उपचरित अनुपचरित असद्भुत व्यवहारने से, और भाव कर्म का भोगता है ये उपचरित सद्भुत व्यवहारने से बताया। पीठिका है क्या तुम्हारा? और कर्म जो है वो करता है लेकिन भोगता नहीं है, ऐसे एक्सप्लेन कर रहे हैं अभी इस गाथा में। गाथा देखते हैं। तम्माकम्मं कत्ता भावेन हि संजुदोद जीवस्य भोक्ता हुहवदि जीवो चेदग भावेन कम्मफलम्। क्या बताया? तम्हा कम्मं कत्ता जीवस्य संजुदोद भावेन, इसलिए जीव के भाव से संयुक्त होकर कर्म करता है। भोक्ता हुहवदि जीवो, करता तो कर्म है लेकिन भोक्ता जो है वो जीव है। तो इसलिए बता रहे हैं कैसे भोक्ता है, तो चेदक भाव रूप से कर्मफल का भोक्ता है। कर्मफल का भोक्ता क्यों है, इसके लिए हमने हेतु दिया था चेतक भाव होने से, चेतक भाव रूप होने से वह कर्म का भोक्ता है। इसलिए कर्म भोक्ता नहीं है। क्यों? चेतक भाव अभावात। और जीव क्यों भोक्ता है, तो चैतन्यत्वात्, ऐसे चेतक भाव होने से जीव भोगता है, ऐसा हम देख रहे थे। तो आज मैंने क्या सेंटेंस सुना, जो भी आप कर्म का फल भोगते हैं तो वो कर्म ते हिंदी त्यांचं बंद आहे बरं का, मी तोपर्यंत मराठी बोलते, ते अजून त्यांचं माईक ऑन नाही आहे। काय सांगितलं तर त्यांनी की म्हणले तुम्हाला जे पसंत आहे ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करता, पण ते प्राप्त होत नाही, पण जे प्राप्त झालंय त्याला पसंत करावं लागतं। बरोबर आहे? काय म्हणले? जे पण फळ तुम्हाला पाहिजे, इष्ट आहे, त्याची प्राप्ती होत नाही। कदाचित झाली तर चांगलीच गोष्ट आहे, पुण्याचा उदय म्हणा, पण नाही झाली तर जे काय प्राप्त आहे त्याला तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं। मग स्वीकार करणं एवढंच तुमच्या हातात आहे हे सांगितलं। जे काय कर्मांचं फळ तुम्हाला मिळतंय त्याचं तुम्ही भोगता हे जे म्हणता ना, म्हणजेच काय, त्याला स्वीकार करून तुम्ही भोगताय। मग ते इष्ट असेल, अनिष्ट असेल, सुखरूप असेल, दुःखरूप असेल, कोणतंही फळ असेल, पण त्याला तुम्ही स्वीकार करता तर त्याच्यामध्ये सहजतेने जगू शकता। नाहीतर काय होतं हो, तर त्यासाठी एक असं काय म्हणायचं चुटकुला आलं होतं की एक स्त्री होती म्हणे आणि तिला तिच्या नवऱ्यापासून ती उबली होती, नवरा नको होता तिला, तर तिने म्हणे पेपरमध्ये ॲड दिली की मुझे पती चाहिए। मग ते असंच थोडे दिवस गेल्यावर तिच्या फ्रेंड्सनी वगैरे विचारलं काय झालं, तुला रिप्लाय आलं नाही का काय? ती म्हणली अनेकांचे फोन आले म्हणली। मग काय झालं, कोणाचे फोन आले? तर ती म्हणली माझा पती घे, माझा पती घे, असं बायकांचे फोन आले, पुरुषाचा फोन नाही आला। म्हणजे म्हणायचे तुम्ही म्हणता ना की जे काय मिळालेलं आहे ते आपल्या पसंतीचं आहे, हे तुम्हाला आईबाप मिळाले ते तुमच्या पसंतीचे नव्हते, म्हणजे तुमच्या पसंतीने मिळाले असं नाही। तुम्हाला जे काही शरीर मिळालं, घरबार मिळालं, सगळं सांगितलं की त्यामध्ये तुमचा काही रोल नाही आहे, जे मिळालं त्याला तुम्ही ॲक्सेप्ट करावं लागले। पण तिथं त्यांनी सांगितलं आमची बायको तर आम्ही स्वतः पसंत केली आहे, हो ना का नाही? नवरा स्वतः पसंत केलेला म्हणतो, मग ते पसंत केलेल्या बरोबर तर तुम्ही खुश आहे का हो?
उलट सांगितले, जिथं आपली आपण पसंत बघायला गेलो किंवा त्याच्यानुसार आपण निवड केली तर तिथं त्याच्यापासून दूर पळतोय. आणि तेच शरीर म्हणा, घर म्हणा, परिवार म्हणा, त्याच्याबरोबर आपण अजून राहतोय, ज्याला की आपण पसंत केलेलं नाही आहे, जे तुम्हाला कर्माच्या योगाने मिळालेलं आहे. म्हणून सांगितलं, जे मिळालं त्याला ॲक्सेप्ट करा. ह्याला म्हणायचं कर्मफळ ज्ञानपूर्वक भोगलं. म्हणजे काय, ज्ञानचेतनापूर्वक कर्मफळाचं स्वीकार जिथं करणार तिथं सांगितलं आपल्याला शांतीने जगता येईल. काय म्हणताय? जो प्राप्त है वो पर्याप्त है. असं बहुतेक बडी पंडितजी तसं पण सांगितलं. बहुतेक बरोबर. प्राप्त है सो पर्याप्त है. पण आपल्याला काय असते, त्याच्यामध्ये बदल करायची इच्छा असते किंवा दृष्टी पराकड असते ना, त्यामुळं मला जे मिळालं ते कमीच आहे किंवा अनिष्टच आहे, अहितकरच आहे, ही बुद्धी असते. आणि इतरांना मिळालेलं योग्य आहे, चांगलं आहे, ते हवं, अशी बुद्धी. पण ते तर कर्मफळ, तुम्ही कर्म केलेलं नाही आहे तर तसं फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून जे पण फळ मिळतं आहे त्याच्यामध्ये ज्ञानपूर्वक आपली प्रवृत्ती असेल तर त्याचं आपल्याला दुःख भोगावं लागणार नाही. तर एक कोट केलं होतं मी, ऐकलं असेल तुम्ही. काय सांगा, कोणाला माहीत आहे? जिथं जिथं स्वीकार आहे तिथं काय सांगितलं होतं? फलटणमध्ये सांगितलं होतं एकदम, हे फर्स्ट टाइम. काय माहिती आहे कोणाला? जिथे स्वीकार आहे तिथे सुधार आहे. जिथे स्वीकार आहे तिथे सुधार आहे. पुढं जिथे सुधार आहे तिथे आधार आहे. आणि जिथे आधार आहे तिथे उद्धार आहे. छान. काय सुधार आहे आणि जिथे सुधार आहे तिथे उद्धार. बरोबर आहे की जिथं स्वीकार आहे तिथं सुधार आहे. मला हे कर्मांचं फळ असं मिळणार आहे, हे स्वीकारा किंवा मिळालेलं माझ्याच कर्मांचं फळ आहे, ह्याचं जिथं स्वीकार झाला तिथं सुधारणा होणार की असं मला परत फळ नको आहे, अशा फळाचं मला भोगता बनायचं नाही आहे, हे फळ मला पुन्हा भोगायचं नाही आहे. अशा विचाराने तुम्ही सुधारणा कराल तुमच्या परिणामांमध्ये. जे काय मला आत्ता दुःख मिळतं आहे, संयोग मिळाला आहे, संक्लेश होत आहे त्याच्या निमित्तात किंवा शरीरात रोग आहे, जे पण अनिष्टरूप संयोग मिळाला त्या सगळ्याविषयी मी केलेले परिणाम त्याचा स्वीकार व्हायला पाहिजे. म्हणून मला असं संयोग मिळाला. मग तिथं जिथं स्वीकार झाला तिथं सुधारणा होणार, दुसऱ्या कोणाचं नाही आहे तर हे माझंच मी फळ भोगतोय. अशा विचाराने आता तसे परत पुन्हा परिणाम नाही करणार, ही सुधारणा झाली. जिथं सुधारणा झाली तिथं आधार मिळतो. जिथं सुधार आहे तिथं आधार आहे. म्हणजे काय, मग तुम्हाला गुरूंचा उपदेश मिळाला की बरोबर आहे, हे तू जे करतोयस ते तुझ्या कृतकर्मांचं फळ आहे, पण आत्ता पश्चाताप प्रतिक्रमणाने तुला पुन्हा तसे उदयने भोगावे लागणार. तर तू योग्य मार्गाला लाग किंवा आत्मध्यान कर, प्रतिक्रमण पश्चातापाने सगळ्या पापाचं प्रक्षालन कर, असं गुरूंचा आधार मिळणार, शास्त्राचा जिनवाणीचा आधार मिळणार आपल्याला. म्हणून जिथं स्वीकार करणार तिथं सुधार होणार, सुधार होणार तिथं आधार मिळणार, आणि आधार मिळाला की नियमाने उद्धार होतोच. म्हणून सांगितलं आपल्या उद्धाराची डोर आपल्या हातात आहे. आपला उद्धार करायचा तर आपल्याच हातात आहे, आपलं अधोगती करायची तरीसुद्धा आपल्याच हातात आहे. म्हणून कर्मफळांचा भोगता बनायला जाऊ नकात. किंवा काय म्हणायचं, ते कर्म तर उदयाला येणार, तुम्हाला फळ देणार, पण त्यामध्ये आपली परिणती कशी असायला पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून हे सगळं आपण बघितलं. काय म्हणताय? स्वीकार आपण जिनवाणी वाचून वगैरे म्हणू शकतो ना, उपदेश ऐकून किंवा किंवा आता कर्म उपदेशातून पण कळालं की अशा श्रेणिकाला असं फळ का मिळालं, नरकाला का गेला तो, इतकं क्षयिक सम्यक दर्शन प्राप्त होऊन सुद्धा नरकगती चुकली नाही, नरकायू बदलली नाही. मग असं फळ मिळण्याच्या मागं कारण काय आहे ते सगळं आपल्याला पुराणातून, शास्त्रातून, काय भगवंतांची दिव्यध्वनीतून जे काय कळालं त्याच्यातून स्वीकार आपल्याला आपला करायचा आहे. त्यांचं बघत बसायचं नाही आहे किंवा त्यांच्या परिणामांचं, त्यांच्या फळाचा आपल्याला स्वीकार नाही करायचं आहे. माझ्या परिणामांमध्ये परीक्षण करून त्याचा स्वीकार करायचा आहे, तर आपल्यामध्ये सुद्धा सुधार होणार. काल काय बघत होतो आपण, 319 नंबरची गाथा बघितली होती. आज 320 नंबरची गाथा बघू, समयसाची, जे की त्यांनी कर्म फलचेतना ह्याचं वर्णन करायला लागलं. काल काय सांगितलं होतं की
कुठेपर्यंत वाचलो तो काल आपण? 316 मध्ये ज्ञान के होने पर 316 मध्ये सांगितलं ज्ञान के होतं. होने पर बोला. परद्रव्य को अहम रूप से अनुभव करने की अयोग्यता होने से कर्मफल को नहीं वेदता. ओके बरोबर. अवेदक एवढं झालं. तो 316 गाथा में बताया था एक सिद्धांत ऐसे कि अज्ञानी जो है वो प्रकृति के स्वभाव में स्थित होता हुआ कर्मफल का वेदन करता है. ज्ञानी कर्मफल को, जो उदय में आने वाले कर्मफल है उनको जानता है लेकिन वेदन नहीं करता. मतलब वो करता है तो ज्ञान का ही वेदन करता है, कर्मफल का वेदन नहीं करता. उसके आगे अभव्य की गाथा बताई है. उसमें बताया जैसे उदाहरण दिया है वहाँ पे, जैसे सर्प है उसको गुड़ और दूध का भी प्राशन कराओ, गुड़ और दूध भी दो. जैसे सर्प गुड़ सहित दूध को पीते हुए भी निर्विष नहीं होते हैं, उसी प्रकार अभव्य जीव अच्छी तरह अभ्यास करके शास्त्रों को पढ़ता हुआ भी कर्म के उदय स्वभाव को नहीं छोड़ता. म्हणजेच तो प्रकृतीच्या स्वभावामध्ये अडकलेला असतो. त्यांच्याबरोबर काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का, ते सदा त्यांचं माईक ऑन करू शकत नाही आहेत, म्हणजे त्यांच्याशी बोलणं होत असलं तर सांगा. आगे 318 नंबर की गाथा है, उसमें बता रहे हैं जो ज्ञानी है वो निर्वेग वैराग्य भावना से संपन्न होता है, इसलिए कर्मफल को कर्मफलम वियाणी, कर्मफल को जानता है. कैसा है कर्मफल? जैसा भी हो, मधुर हो, कटुक हो या और किसी भी प्रकार का हो, अनेक प्रकार के उन कर्मफल को जानता है लेकिन भोगता नहीं है. 318 नंबर में बताया था. और आगे बताते, ये अच्छा सेंटेंस था, जो जिससे विरक्त होता है. मिळालं का? खाली भावार्थमध्ये 318चा भावार्थ आहे. जो जिससे विरक्त होता है उसको अपने वश तो भोगता नहीं है. क्या बताया? जो जिससे विरक्त होता है उसको अपने वश तो भोगता नहीं है. म्हणजे तुम्ही समजा आता काय झालं, अल्कोहोलचा त्याग केला आहे, विरक्त आहे आपण त्याच्याविषयी, दारू पित नाही आपण, पण तुम्ही जे काय म्हणलं औषधी प्राशन करता, कफ सिरप वगैरे कधी घेतला असला तर त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे काही मात्रामध्ये, पण मग तिथं ते आपल्या वश आपण भोगत नाही हे सांगतायत. म्हणजे काय, त्याला सेवन करावं लागतं आपल्याला, ते काय आपण व्यसन म्हणून किंवा एक त्यातून आनंद म्हणून त्याचा भोग म्हणून आपण घेत नाही आहे. तर म्हणून त्यांनी सांगतायत की जो जिससे विरक्त होता है उसको अपने वश तो भोगता नहीं है, यदि परवश भोगे तो उसे परमार्थ में भोगता नहीं कहते. इसलिए आप अगर वहाँ पे उस दारू है वो क्या बोलते हैं, एक कॉन्सनट्रेटेड है और एक डाइल्यूट है ऐसे, तो उसका सेवन करते हुए भी आप उसका भोगता नहीं कहे जाते. क्यों? क्योंकि परिणाम में ऐसा नहीं है कि हमें वो भोगना है. इस न्याय से ज्ञानी भी कर्म के उदय को अपना नहीं समझता, उससे विरक्त होता है, सो स्वयमेव तो भोगता ही नहीं. यदि उदय की प्रबलता, 4 हेतु बताए थे यहाँ पे, क्या क्या बताओ इस एक सेंटेंस पर से. जी हाँ, कुछ है वही. ज्ञानी कर्मफल का भोक्ता व्यवहार से कहा जाता है. क्यों? इसके लिए 4 हेतु बताए. बताओ, इसी एक सेंटेंस में है वो, 4 है कि 3 है, बोलो. उदयाची बलवत्ता, उदय की बलवत्ता होने से, हेतु रूप से बताना. उदय की बलवत्ता होने से. दूसरा, निर्बलता से. हाँ, निर्बल होने से. और तीसरा, परवश होने से. व्यवहार, परवश होने से. ऐसे 3 प्रकार के हेतु बताए ना. मतलब कर्म का उदय तब चल रहा है तो उसकी प्रधानता है, उसका वो उदय बलवान है, इस वजह से उसको वो कर्मफल भोगना पड़ता है, इसलिए उसको भोक्ता कहा जाएगा. दूसरा, परवश होके परिणमन कर रहा है, इस वजह से कर्म का भोक्ता होता है. और तीसरा बताया, स्वतः
जो उसका शरीर है उसमें या उसके परिणामों में दुर्बलता है, इस वजह से वो परवश होके ऐसा कार्य करता है। लेकिन फिर भी उसको वहाँ पे व्यवहार से भोक्ता कहा जाएगा, निश्चय से भोक्ता नहीं है। जैसे एक एग्जाम्पल ऐसे लेंगे, जो कोई जॉब करते हैं तो जिनके अंडर करते हैं जॉब, जो बॉस है, जो मैनेजर है, तो पता है हमें कि वो कुछ गलत आचरण करते हैं या क्या बोलना, अवक्ष सेवन करते हैं। फिर हम उनकी नौकरी कर रहे हैं, हम उनकी हाँ हजूरी कर रहे हैं। जैसे टोडरमल जी थे, कहाँ पे थे? अकबर के दरबार में। तो अकबर और टोडरमल यानी अपोजिट हो गए ना, मुग़ल और ये जिनधर्मी। तो उनका पूरा अलग होता है, जिनधर्मी का आचरण पूरा अलग होता है। लेकिन उनकी हाँ हजूरी करनी पड़ती थी वहाँ पे। लेकिन भावना तो ऐसी थी कि जिनधर्म या जिनेंद्र भगवान के अलावा मुझे किसी के सामने सर नहीं झुकाना, उनके सिवाय मुझे किसी को नमन नहीं करना, यही अंतरंग में भावना थी। लेकिन फिर भी उनकी सेवा करते थे अकबर की। तो ऐसे ही परवश होके करना पड़ता है तो भी तो उसको वहाँ पे भोक्ता नहीं कहा जाता। और दूसरा, उदय की बलवत्ता है, उनको अभी वो ज़रूरत होगी या वहाँ पे उनको स्थान दिया गया था इसलिए करना पड़ रहा था। और निर्बलता है, जो भी उनको उदय आए तो वहाँ पे वो निर्बल थे, उनको विरोध करने में या अपना स्पष्टीकरण देने में, अपना प्रूफ देने में। तो सभी वहाँ पे उनको वो उदय भोगना पड़ा। तो इस वजह से उनको निश्चय से तो भोक्ता नहीं कहेंगे, लेकिन व्यवहार से भोक्ता कहे जाते हैं। यहाँ तक देखा था हमने। आगे चक्रवर्ती भी ऐसे भोक्ता ऐसा कह सकते ना, दिली आपण मराठी करू शकतो ना। चक्रवर्ती जसं तो उदय त्याचा आहे त्याला भोगावं लागतंय, तिथं पण त्याची निर्भरता चालली आहे ना। बरोबर आहे की तिथं पण त्याला भोगण्याचे परिणाम नाही आहेत, पण भोगावं लागतंय हे मजबुरी आहे। काय म्हणायचं, नियोग असतो तसा। म्हणून परवा सांगितलं ना की 60,000 वर्ष त्याला दिव्यध्वनीपासून वंचित राहावं लागतं। याच्यासाठी किती झुरतोय अंतरंगात तो। तुम्हाला तर आनंद वाटणार की षटखंड जिंकायला चालला, इतकं त्याचं आधिपत्य होणार वगैरे। पण त्याच वेळी तिथं आदिनाथ भगवंतांना केवल ज्ञान झालं होतं आणि दिव्यध्वनी खिरायला लागली होती। पण यांना दर्शन करून आले समोशरणामध्ये, दिव्यध्वनी ऐकून आले असतील, पण जावं तर लागणार होतं, हा नियोग होता। त्यामुळं कर्मफळ भोगावं लागतं, ही मजबुरी आहे। जिथं आनंदाने तुम्ही भोगणार तिथं, म्हणून म्हणलं ना संसारामध्ये राहताय ना तुम्ही, अशी भावना असावी आपली, फेकलं जायला पाहिजे असं सांगतात माताजी नेहमी। राहता तुम्ही मजबुरी आहे, तुम्हाला करावं लागतंय सगळं संसार, ते काय मुलं बाळांचं करा किंवा सगळं सांभाळा। पण त्यामध्ये जो असं रुपाली काय म्हणले, जो असं इन्वॉल्ड होऊन करणार ना, आनंदाने करायला जातो म्हणतो संसार, बसा तुम्हाला संसारच मिळत राहणार आहे। म्हणून तिथं करतो हे आपलं काय म्हणायचं, एक मजबुरी म्हणा, अशा भावनेने करा तर त्याच्यापासून लवकर आपली सुटका होणार। नाहीतर एका संसारातून दुसऱ्या संसारात पडणार, दुसऱ्या संसारातून तिसऱ्या संसारात। काय म्हणतील? आणि होतं की सर्वदृष्टीचं औषध घेतलं, त्याला काही रोग झालाय, पण त्याला माहिती आहे की औषधी मला घ्यावी लागते कारण मला रोग ठीक करायचा आहे म्हणून, त्याला तो हेही जाणत नाही औषध दिला, कधी एकदा त्याला दूर करायचं आहे ही भावना असते। असं पण एक उदाहरण दिलं जातं समयसार में है ना, 195 नंबर की गाथा है, 195 196 में। हिंदी आले का ते? हाँ नाही, मराठी करू दे ना। आज काय हां असं व्हायला लागलं। 195 196 नंबरची गाथा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की वैद्य विष पितो पण तरीसुद्धा त्याला त्याच्यानी मरत नाही तो। का? कारण त्याचं ज्ञान असतं। मग ते किती मात्रामध्ये प्यायला पाहिजे, कुठल्या रोगाला प्यायला पाहिजे, कुठलं प्यायला पाहिजे, हे सगळं त्याला माहिती आहे, त्यामुळं तो मरत नाही। त्याप्रमाणे ज्ञानी जरी कर्मफळाला, जरी त्या काय सामग्रींना, पुण्याला भोगतोय, तरीसुद्धा त्याला ज्ञान आहे की हे भोगण्यायोग्य नाही आहे, किंवा ते कधी, कुठं, कसं, किती, ह्याचं सगळ्याचा विवेक आहे। त्यामुळे तो त्याच्यात अडकत नाही। आणि दुसरी गाथा दिली काय, जह मज्जम पिबमाणो अरदी भावेण मज्जदिण पुरुषो।
दवू भोगे अर्दो नाणी विण बज्जदित हेव, यानी जो दारू पीने वाला है उसको वो पीता है तो नशा चढ़ता है, लेकिन क्या बताया वहाँ पे उदाहरण, लेकिन जो अरति भाव से उसका सेवन करता है उसको उतना नशा नहीं चढ़ता. क्यों? क्योंकि उसमें उसकी रती नहीं है. तिथंच आहे 196 नंबर 195 नंबरची असेल, 93 94 95 96 नंबरची आहे. 95 मध्ये विषाचं उदाहरण दिलं आणि 96 मध्ये त्यांनी पुढं दारूचं उदाहरण दिलं. तो ऐसे ज्ञानी तो तर असं ज्ञानीच्या परिणतीमध्ये काय असते, ज्ञानपूर्वक वर्तन असते, ज्ञान चेतनेचाच अनुभव तो करतो हे सांगितलं. ठीक आहे. 319 नंबरच्या गाथेमध्ये काय सांगितलं आहे, नवी कुवई नवी वेयई नाणी कम्माई बहुपयाराईम जानई पुण कम्म फलम बंधम पुण्यम च पावम च. 319 नंबर आहे, त्याच्यातच आहे. 319 गाथेमध्ये काय सांगायला लागले, ज्ञानी बहुत प्रकार के कर्मों को न तो करता है न भोगता है, परंतु कर्म के बंध को और कर्म के फल पुण्य और पापों को जानता ही है. कर्माच्या फळाला करत पण नाही आणि भोगत पण नाही, मात्र जाणतो. म्हणून सांगितलं तिथं मुख्यतेने ज्ञानीला ज्ञान चेतनाच असते असं सांगितलं जातं. पण अज्ञान चेतनेचे हे 2 भेद आहेत. मग कुठल्या अपेक्षेने अज्ञान आहे त्या अपेक्षेने त्याला ती चेतना आहे असं म्हटलं जाईल. इथं त्यांनी त्याच भाषेमध्ये सांगतात, ज्ञानी कर्म चेतना से शून्य है तथा कर्मफल चेतना से भी शून्य है, इसलिए आप स्वतंत्र होकर करता नहीं होता और न भोगता ही है, भोगता ही होता, इसलिए कर्म को न तो करता है न भोगता है. ज्ञानी ज्ञान चेतना युक्त होने से केवल ज्ञाता ही है, उससे कर्म के बंध को तथा कर्म के शुभ अशुभ फल को केवल जानता ही है. सगळ्या कर्मांच्या मध्ये असला तरी सुद्धा त्याला केवळ ज्ञानी जाणतोच, करता बनत नाही आणि भोगताही बनत नाही. कोण ज्ञानी? तो कोण? तो जे सिद्ध झाले ते. जोरात सांगताय? सांगा की. अहो वेळ जातो. हो 2 मिनिटाची गोष्ट ऐका हो, त्यांनी सांगते. बरं मी नाही हलवत, तुम्ही पुढं सरका जरासं. गोष्ट सांगाले. हां म्हणजे दृष्टांत. चालतंय. तर एक राज आहे आणि त्याच्यात त्या ह्याच्यामध्ये एक चोर असतो. त्या चोराला त्या राजाला मारायचं असते. तो दिवसभर प्रयत्न करतो. आवाज येत आहे ना? परंतु ती काही मारू शकत नाही. मग त्यावेळेस काय होतं, रात्री तो त्या राजाच्या बेडखाली म्हणजे बसून राहतो की आता थोडा वेळ बघू काय होतं. तेवढ्यात काय होतं की त्याला छातीत काहीतरी दुखायला लागतं राजाला. मग वैद्य येतात. वैद्य म्हणतात की आता काय राजाचा उपयोग नाही, अर्ध्या तासात म्हणजे संपणार आहे त्याचं. मग आता तो जो चोर आहे तो त्याला मारेल का? कारण आता तो म्हणे मी मारून त्याची फाशीची शिक्षा घेण्याचं काय कारण आहे? तो म्हणजे त्या ठिकाणी हुशार राहणार आणि तो विवेकाने कार्य घेणार की आता असंच बघून अर्धा तास इतका वेळ थांबलो, आता अर्धा तास काय, त्याला अर्धा तास असंच राहायचं. आपोआपच जी गोष्ट होणार आहे त्याच्यासाठी कशासाठी आपण आता कार्य करायचं. तसं कर्माचा उदय तर येणार आलेला आहे, तो निघून जाण्यासाठी झाले. फळ देतोय मग त्याला भोगायचं काय जरूर आहे? तो निघून चालाय. जर भोगायला गेलो आणि तिथं रागद्वेष केले तर पुढच्यासाठी फाशीची शिक्षा आपण करून बसतोय. म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेस फक्त एक ज्ञाता दृष्टा, जी चाललंय ते पाहत राहा. काय होणार आहे ते होणारच आहे हे आपल्याला माहितीच आहे. काय करायचं, चाललाय तो उदय चाललेला आहे. त्याला मस्त समजलं का? उदाहरण काय सांगितलं? आता काय समजलं सांगा. हो आलं लक्षात. काय समजलं? काय समजलं? उदय येत असतो आपल्याला माहित नाही, पण आता तिथं तर त्याला माहित पडलं होतं. मग आता आलाय त्याचा स्वीकार करणं का त्याच्यामध्ये आपुलता करणं. हा म्हणजे आता आपल्याला उदय चालू आहे तर त्या उदयामध्ये तुम्ही काय करताय? त्याला उदयाला नष्ट करायचं, त्याला बदलायचा प्रयत्न करताय. ते तर उदयाला येऊन निघून जाणार आहेत सगळे कर्म.
पण आपण त्याच्यामध्ये फेरफार करायचा प्रयत्न करतो तर फुकट स्वतःसाठी फाशी लावून घेणार, म्हणजे भविष्य तुमचं धोक्यामध्ये जाणार. म्हणून उदयामध्ये तटस्थ राहावा. म्हणून महाराजींचं पण उदाहरण होतं ना, जेव्हा तीव्र उदय चालू आहेत, जसं की बाढमध्ये काय म्हणायचं, पुराच्या पाण्यामध्ये पडलाय कोणी मनुष्य आणि त्याचा वेग खूप जास्त आहे, तर तिथं तुम्ही हातपाय हलवला तर काय होणार, वाचण्यासाठी म्हणून त्यात पडलाय पाण्यामध्ये तर उलटा हातपाय दमून जातील, पण तुम्हाला बाहेर पडता येणार. हां, तर म्हणले म्हणून निश्चित पडून राहा, तर सहज तुम्ही त्या प्रवाहातून फेकले जाणार बाहेर आणि कदाचित वाचाल. पण हातपाय हलवून जर विरोध करायला गेला, झुंज करायला गेला त्याच्याशी, तर नियमाने मरावं लागणार. म्हणजे शक्ती पण संपणार आणि तिथं त्यातनं बाहेर पण पडू शकणार नाही. तसं कर्मांचा उदय चालू आहे तर त्याच्यामध्ये तटस्थ राहावा, ज्ञाता राहावा, तर ते कर्म तर निघून जाणार आहेत उदयाला येऊन, पण आपण त्याला फेरफार करण्याचा प्रयत्न करतो, त्याला भोगण्याचा, त्याला बदलण्याचा प्रयत्न करतो, तर नियमाने दुःखी होणार. काय म्हणताय प्रगतीताई? पण प्रत्येक ठिकाणी ते कुठे दृष्टांत लागू शकतो? जिथं लागल तिथं लावा की. म्हणजे आहे तर हेच सोल्युशन आहे सगळ्या गोष्टींचं. जिथं कुठं संकट आलं ना तुम्हाला, तुम्ही संकटाला फेस करायला जाता, त्याला विरोध करायला जाता, नाही करू शकत, मग फुकट आकुलीत होता. पुरुषार्थ पण नाही की हो, आपल्याला काही माहिती नाही. बरोबर, जेव्हा तीव्र उदय आहेत कर्मांचे त्यावेळेस तुम्ही संकलेशी होता आणि जर त्याला विरोध करायला नाही गेला तर तेवढा संकलेश तर थांबला, म्हणजे भविष्य तर सुरक्षित झालं तुमचं. नाहीतर वर्तमान पण गेलं आणि भविष्य पण गेलं. मग कसं फेस करता हो संकटांना? म्हणजे त्या आपण कोणता पुरुषार्थ करायला जातो बाहेर, अंतरंगामध्ये परिणाम स्थिर करायचा पुरुषार्थ करतच नाही ना. वास्तविक तो पुरुषार्थ आहे. बरोबर, तो पुरुषार्थात यशस्वी झालो तर सगळं जिंकलो, पण आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही. आपण बाहेरच पुरुषार्थ करायला जातो, जास्त अपोलित होतो आणि त्यामुळे जास्त अपयश येतं. बरोबर. एनी आर्ग्युमेंट्स प्रगतीताई? नाही, म्हणजे मला हे पडते ना, मी काय म्हणते, आपल्याला माहिती नसतं की आपण थोडंच केवळ ज्ञानी आहोत की कुठं कधी काय होणार आहे ते. नाही, पुरुषार्थ म्हणजे पहिल्यांदा नाही, वर्तमानात उदय चालू आहे हे तर समजतंय ना तुम्हाला. जो उदय आता येतोय त्याच्यामध्ये तुम्ही आकुलित होताय ना. इथं तर ज्ञानी आहे ना तुम्ही. मला सांगा 100% तुम्ही कुठल्याही उदयात आकुलित होत नाही का? आहे हो, पण किती अशा गोष्टी की त्या प्रयत्न केल्याशिवाय होत पण नाही. आता चला समजा आपल्याला काय आजारी झालो आपण, तर आपण डॉक्टरकडे जाणार की, पुरुषार्थ तो करणार की. पण आता डॉक्टरकडे जाऊन आलोय, त्यांनी सगळं सांगितलंय, आता काय करायला पाहिजे का? आता आई मला असं कसं काय झालं, माझं काय चुकलं, उगीच असं केलं, उगीच गेलो, ह्याला हे करायचं का शांततेने ध्यान स्वामीकडे मन लावायचं? कसं करायचं? म्हणजे बाहेर पुरुषार्थ करणार की असं नाही आता मला काय व्हायला लागलं ना डॉक्टरकडे नको आता बस, असं नाही. तिथं भूमिकेनुसार जाणार करणार, पण आता त्याच्या पुढची भूमिका काय येणार? आता आपल्याला धर्म समजलाय तर आकुलता करण्यात काही अर्थ नाही ना. बरोबर, निराकुल जेवढं राहणार तेवढं आहे ते पण कमी होणार आणि आकुलतेने आहे ते पण वाढणार. डॉक्टर पण म्हणतात का नाही आता जरा थोडं शांत राहावा. म्हणजे सांगितलं ना, मुनिराजांना पण विकल्प आले म्हणून तर आहाराला उठले. ते काय म्हणलं, असाताची उदिरणा सुरू झाली आहे, त्या कर्मांच्या उदिरणेच्या निमित्तामध्ये आहाराला निघालेत ते. मग कर्मांचा उदय उदिरणा नाही आहे का त्यांना? आहे, त्याच्या निमित्तात ते कार्य पण करतायत. तसं थांबा, माझं झालं सांगा, मी काय सांगायला. आणि आहाराला उठले की पण परत समजा अंतराय आली तर आकुलता करते का? तेच सांगत होते मी. जर त्यांचा आहार नाही मिळाला, विधी नाही मिळाली, किंवा काय म्हणायचं अंतराय आली, किंवा प्रतिकूलता झाली वातावरणाची, किंवा काही शरीरात अचानक बिघाड झाला, मग त्याच्यावर ते किती आकुलित होता तो. म्हणजे त्या कर्मफळाला भोगत राहतात का? मग आहे ना तटस्थ. तिथं उदय चालू आहे म्हणल्यावर जाऊ दे, तुम्ही मागची पुढची मी म्हणत नाही. वर्तमानात जे उदय येते त्याच्याबद्दल तर ज्ञान आहे आपल्याला, मग त्या ठिकाणी तर आपण सावधान राहू शकतो. या परिणामांमध्ये, या उदयांमध्ये मला स्थिर राहणं हेच माझं कर्तव्य आहे, हाच माझा पुरुषार्थ असावा.
ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकत नाही. केलेत पूर्वी पाप तर ते भोगावं लागणार आहे आत्ता. फक्त नवीन पाप होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून सावधान राहणं आवश्यक आहे. काय म्हणते दीपालीबेन? माझ्या निमित्त चिट्ठी मध्ये दिलं होतं कि कोई पुरुष नदी में डुबकी मारे और फिर जब उछले तब दैवयोग से उस पुरुष के ऊपर नौका आ जाए तो यद्यपि वह तैराक पुरुष है तथापि किस भांति निकले उसका जोर नहीं चलता. बहुत कलबल करे परंतु कुछ वश नहीं चलता. उसी प्रकार विशुद्धता की भी उद्भवता जाती. हळूहळू वाचा. काय झालं? पाण्यात पडला का पुरुष तो? हा हा डुबकी मारली आणि दैवयोगाने त्याच्यावरती नौका आली. तर तो किती पण आता भले तो तैराक पुरुष आहे, चांगला एक्सपर्ट आहे, पण तो निघू शकत नाही. त्याचा जोर काही चालणार नाही. किती पण त्यांनी कलबल केली तरी त्याचा काही वश नाहीये. तसं विशुद्धतेचं पण सांगितलं होतं की जसं कर्माचं बाहेर उदय आहे, तीव्र कषाय चालू आहे, तर तुम्ही तिथे काही करू शकणार नाही पुरुषार्थ. तर जेव्हा मन चुप बसा म्हणजे असं त्या हिशोबाने मंद कषाय झालं की म्हणजे पुरुषार्थ नक्की करा अशा हिशोबाने. बरोबर. तीव्र उदयामध्ये पुरुषार्थ कार्य करत नाही, पण जेव्हा मंद झाला उदय त्यावेळेस नियमाने तिथं पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही पुरुषार्थ करायला जाताय बाहेर तर दुःखी होत आहे. तो पुरुषार्थ पहिल्यांदा अंतरंगामध्ये करा तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. म्हणजे वर्णिजींनी पण उदाहरण दिलं ना, ते कासव असतं आणि काय करतं, त्याला जग बघायचं असतं बाहेरचं. मग ते आलं त्या समुद्राच्या पाण्याच्या वर आणि त्यांनी आपलं तोंड बाहेर काढलं तर सगळे पक्षी होते बाहेर आणि ते पक्षी येऊन टोची मारायला लागले. त्यांनी त्याच्या कवचमध्ये होता तोपर्यंत सुरक्षित होता, पाण्यात होता तोपर्यंत सुरक्षित होता. पाण्याच्या बाहेर आलं आणि तोंड बाहेर काढून सगळं बघण्याचा प्रयत्न, हातपाय बाहेर काढले तर सगळीकडून पक्षी टोची मारू लागले. मग त्याला इतकं दुःख, म्हणला मला या दुःखातनं कोण सोडवणार? कोण सोडवणार हो? बोलवायचं कोणाला तर, पक्ष्यांना पळवायचं, आज जावा. पाण्यात नाही हो, पहिला आज जावा. कवच आहे त्याच्याजवळ, त्या कवचला कोण तोडू शकत नाही, पण तिथं जाण्याचं आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत नाही. उलट म्हणतो काय, मला बाहेर किती दुःख आहे. म्हणजे तू भोगायला जातोय ना बाहेरचं, तर नियमाने दुःखाला प्राप्त होणार. म्हणून आज जावं तर बाहेरचं कोण तुम्हाला त्रास पण देऊ शकणार नाही आणि विचलित पण करू शकणार नाही. कला आपल्यात असायला पाहिजे बास. ती कला कळली आहे आपल्याला, महाराजींच्या आणि माताजींच्या निमित्तात, आचार्यांच्या निमित्तात सगळं मिळालंय, पण आपण तरीसुद्धा त्याचा पुरुषार्थ नाही करणार तर कोण वाचवणार हो? असे आपल्याला अनेक जण भेटतात, जसं ते कावळे आणि ते पक्षी त्या कासवाला त्रास देतात, असे अनेक जण भेटतील संयोगामध्ये तुम्हाला, जे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला संक्लेशित करण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्यापासून पळून त्यांच्यापासून दूर जाऊन रक्षा होणार नाही आहे. तर तिथं अंतरंगामध्ये दृष्टी टाका की त्यांचा दोष नाही आहे, माझा दोष आहे. मग तिथं म्हटलं म्हणून तुम्ही त्या उदयांना भोगणारे म्हणले जाणार नाही. तिथं पण तुम्ही ज्ञाता राहू शकता. कला सगळ्या येतो तुमच्यामध्ये, मी तुम्हाला काय सांगणार, पण म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही फेस करता. कारण संसारीला सांगितलं त्या मुनींना 22च परिशह असतात. संसारीला प्रत्येक समयात परिशह आहेत. अनेक अनेक असंख्यात अनंत संकट आहेत प्रत्येकाला, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. मग तिथं त्या प्रत्येक संकटांना फेस करायचं म्हणजे म्हणून ते मुनिराजांना नको वाटलं माहिती का, इतकी संकटं नको, इतकी परिशह नको, म्हणून दीक्षा घेतली त्यांनी, संसार केला नाही. आणि तुम्ही महान पुरुषार्थी म्हणून संसारात पडलाय. मागे एकदा सांगितलं होतं मी, काय झालं होतं की एक पंडित होते आणि ते प्रवचन सांगायचे. माझं 320 गाथा राहिले बरं का, 4 मिनटं संपली, माझी 4 मिनटं राहिले. तर ते पंडित प्रवचन सांगायचे आणि एक गृहस्थ रोज यायचे प्रवचन, सगळेजण यायचे. त्यामध्ये एक तो रेग्युलर असायचा मनुष्य. मग त्याला त्रस्त दिसला. असं म्हणल्यावर पंडितजींनी विचारलं की काय झालं, तुम्ही काय इतके परेशान? मग त्यांनी सांगितलं, म्हणला काय केलं तरीसुद्धा यश मिळत नाही आहे, घर खर्च नीट चालत नाही आहे, मी कोणाला सुखी नाही ठेवू शकत, मी काय करू, मला फार त्रास आहे. मग पंडितजींनी त्याला सांगितलं असं, पहिला बाहेरचे उपाय सांगितले, आतले उपाय सांगितले, सगळं सांगितलं. धर्म कर, त्याच्या निमित्तात प्रतिक्रमण पश्चाताप कर आणि परत असा धंदा कर, असे लोकांचं मार्गदर्शन घे, सगळं सांगितलं. मग त्यांनी केला तसा प्रयोग आणि त्याला सांगितलं 15-20 दिवसामध्येच फळ मिळालं की त्याचं बिझनेस सेट झाला. आणि आता तो ते बिझनेसमध्ये प्रगती करू लागला. तर काय झालं, इकडं शास्त्राला यायला वेळ मिळेना. म्हटलं रोज येत होता ते आता 4 दिवसातनं एकदा येऊ लागला.
बरं का. जसं माझ्यासमोर एक 4 दिवसात नसते, एक 8 महिन्यात दिवसात नसते, एक महिन्यात नसते समोर बसलेले. मग तिथं तो 4 दिवसात नाही येऊ लागला. मग आल्यावर आता पंडितजींचं ऑब्झर्वेशन चालू आहे. मग थोड्या दिवसांनी अजून ग्रोथ झाली तर तो 15 दिवसांनी महिन्यांनी येऊ लागला. आता पंडितजींना काय झालं, त्याला संबोधन करावं असं वाटलं. त्यामुळे एक दिवस प्रवचन संपल्यावर त्याला थांबवलं आणि काय झालं की पंडितजी उठले आणि त्या मनुष्याचे पाया पडले. का हो, सांगितलं होतं मागे एकदा मी. हे कोण आहे बघून यानी का असं का केलं ते भान झालं का मनुष्य. तर त्यात सांगितलं की मग तो विचारतोय मनुष्य, तुम्ही का माझ्या पाया पडताय, मी काय मोठा नाही झालो लई. मग पंडितजींनी सांगितलं की म्हणले मला वैराग्य झालं, मला संसार करायचे भाव नव्हते म्हणून मी संसाराचा तुच्छ गोष्टीचा त्याग केला. पण तू महान धर्माचा त्याग केलास, म्हणजे महात्यागी झाला का नाही. टोमणा द्यायचा होता हो त्याच्यातून त्याला. म्हणजे जो छोट्या गोष्टीचा त्यागी तो छोटा त्यागी आणि जो महान त्याग करणार तो मोठा त्यागी. म्हटल्यावर त्याला सांगितलं की तू बिझनेसमध्ये गेलास आणि तिथं ग्रोथ करायला म्हटल्यावर तू महान जिनधर्माचा त्याग केलास, म्हणजे माझ्यापेक्षा महान त्यागी झालास. आणि मग त्याला त्याची चूक कळाली आणि तो रेग्युलर झाला. कशासाठी सांगितलं, कशासाठी सांगितलं. म्हणजे उदय तर प्रत्येकाला चालू आहेत संसारामध्ये, प्रत्येक समयात एक एक परिश्रम म्हणा असे उदय चालू आहेत. मग त्याचा त्याग करायचं, त्याच्यापासून दूर राहायचं तर स्वभावाची साधना आराधना करणं आवश्यक आहे. ज्ञान चेतनेला भोगा, कर्माला आणि कर्मफल चेतनेला भोगायला जाऊ नकात, अन्यथा पुन्हा पुन्हा तसेच उदय आपल्याला निरंतर भोगावे लागणार. म्हणून स्वभावामध्ये सावध राहा. ओम. जाणा संसारापासून अलिप्त अशा अस्पर्शी अशा चेतनात्म्याला जाणा. स्वभावामध्ये कोणतेही संकट नाहीच. हा मी स्वयं स्वतःमध्ये सुरक्षित आहे. मला परद्रव्याची आसक्ती नाहीच. परद्रव्य माझी रक्षा करणारा नाहीच. सुखस्वरूपोऽहं स्वाधीनस्वरूपोऽहं स्वरक्षितस्वरूपोऽहं. विसर्जन. नमो हरिहं.